नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबईमध्ये चेंबूर कॉलनीत 16 वर्षाचा समीर नावाचा मुलगा आपल्या परिवारासोबत राहायचा. त्याच परिवारात राहत ही महिला राहायची आणि तिला साकीर नावाचा मुलगा होता. एकाच परिवारात राहत असल्यामुळे साकीर आणि समीरमध्ये चांगली मैत्री झाली. ते दोघे एकाच वयाचे होते आणि ते 10वीला सोबतच शिकत होते. दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरू झाले. समीर साकीरच्या घरी नेहमी जात असे. त्याला नोट्सचं काम पडत असे. साकीरची आई त्याच्यावर खूप प्रेम करत होती. समीर घरी आला की ती खूप खुश व्हायची. समीर गेल्याबरोबर त्याला लगेचच मिठीत घ्यायची आणि त्याच्या गालाची चुंबन घ्यायची व चहा नाश्ता द्यायची. घरी जाताना त्याला खर्चाला पैसे पण द्यायची. समीर केवळ 16 वर्षाचा होता. समीरला वाटायची ही आपली आईच आहे. यामुळे समीरला खूप आनंद व्हायचा. तो सगळ्या गोष्टी आपल्या आईला घरी जाऊन सांगायचा. समीर जेव्हाही साकीरच्या घरी जात असे तेव्हाही त्याची आई त्याला खूप प्रेम करायची. त्याला मिठीत घेऊन खूप लाड करायचे, शरबत नाश्ता द्यायची, गोष्टी करायची आणि जाताना काही खर्चाला पैसे द्यायची. काही दिवस समीर तिच्या घरी गेला नाही तर ती फोन करायची. म्हणायची, समीर बाळा तू कुठे आहेस? ये तू घरी, मी तुझी वाट बघत आहे. मी तुझी आईच आहे. असे म्हटल्यावर समीर लगेच तिच्या घरी जायचा. एक दिवस राहतचा मुलगा साकीर समीरला म्हणाला, माझी आई तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते. मला जळण होत आहे, असे साकीर हसत म्हणाला. तेव्हा समीर पण हसत म्हणाला की मी तुझ्या आईचा सख्खा मुलगा आहे आणि तू दत्तक घेतलेला मुलगा आहेस. म्हणून काकू माझ्यावर जास्त प्रेम करते. परंतु सत्य परिस्थिती वेगळीच होती. साकीरची आई राहत खान हिच्या मनात वेगळाच प्लॅन शिजत होता. असेच दिवस जात होते. एक दिवस 2015ला दुपारची वेळ होती. जानेवारी महिना होता. समीरला साकीरच्या घरून नोट्स घ्यायचे होते म्हणून तो दुपारी साकीरच्या घरी गेला. तेव्हा साकीरची आई राहत ही घरी एकटी होती. समीरला पाहून राहत खूप खुश झाली. तिने पटकन त्याला मिठीत घेतले आणि नेहमीप्रमाणे त्याच्या गालाचे चुंबन घेऊ लागली आणि त्याला जवळ बसविले. तू बस, मी तुझ्यासाठी शरबत आणते. तेव्हा समीर म्हणाला, काकू मी महत्त्वाच्या कामासाठी घरी आलो आहे. साकीर कुठे आहे? दिसत नाही. ती म्हणाली, साकीर आजोबाच्या गावाला गेला आहे. संध्याकाळपर्यंत परत येणार आहे. तेव्हा निराश होऊन समीर घरी जाण्यासाठी निघाला. तेवढ्यात राहतने म्हटले, असं कसं जाणार आहेस? माझ्या हाताचे स्पेशल शरबत पिऊन जायचं. राहतनं आग्रह केल्यामुळे इच्छा नसतानाही समीर बसून गेला. 5-7 मिनिटांनी शरबत आणले. तिने शरबतचा ग्लास समीरला प्यायला दिला. समीरने शरबत पिली आणि 5 मिनिटांनीच त्याला त्याचं डोकं भारी भारी वाटू लागलं. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. चक्कर यायला लागले. यामुळे समीरने सोफ्यावर डोकं टेकवलं. त्याला शरीरात काहीच प्राण उरले नाही असे वाटू लागले. तेवढ्यात राहत काकू उठली आणि तिने दरवाजा अंदरून बंद केला. ती समीर जवळ आली आणि तिने आवाज दिला. त्याला हलवले आणि म्हटले, बसल्या बसल्या का झोपलास? डोळे उघड, उठ, असे तिने म्हटले. समीर म्हणाला, काकू मला काय होत आहे माझेच मला समजत नाही. माझे अजिबात डोळे पण उघडत नाही आहे आणि मी व्यवस्थित बसू पण शकत नाही. नंतर राहतने त्याला उचलून बेडवर नेले. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली आणि काही वेळात त्याचे ते कपडे काढू लागली. समीरला धड बोलता येईना. तो अर्ध बेशुद्ध अवस्थेत होता. हळूहळू तिने त्याचे पूर्ण कपडे काढले. समीरच्या थोडे लक्षात आले. राहत काकू त्याच्या अंगाला स्पर्श करत आहे. तिने त्याच्या अंडरवेअरमध्ये हात टाकला. तेव्हा समीरला समजले की काकूची नियत बेकार आहे. त्याने तिला मनाई केली परंतु त्याच्या शरीराने त्याला साथ दिली नाही. हळूहळू तिने त्याला पूर्ण नग्न केले आणि स्वतःही पूर्ण कपडे काढून नग्न झाली. तिने स्वतःचा फोन आणला आणि त्या फोनमध्ये समीरचे नग्न फोटो काढले व बेडवर त्याच्याजवळ लोटून दोघांचे सेल्फी घेतले. तो विरोध करू शकत नव्हता. राहतने त्याच्यासोबत शारीरिक संबंध बनविले. तिने शारीरिक संबंधाचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. यानंतर समीरला काहीच माहिती नव्हते. शरबतमध्ये नशिली दवामुळे तो गाढ झोपी गेला होता. नंतर 2 तासांनी त्याचे डोळे उघडले. तो आता शुद्धीत आला होता. तेव्हा त्याने पाहिले की राहत ही नग्न अवस्थेत त्याच्याजवळ लोटली होती. ती समीरला म्हणाली, तूने मला खुश केला आहे. समीर उठला व त्याने कपडे घातले आणि तिला म्हणाला, मी तुला माझ्या सख्ख्या आईपेक्षा जास्त मानत होतो. मी तुला माझी आई आहेस असंच समजत होतो. तू तर नालायक बाई आहेस. तू किती नीच आहेस. मी चूप राहणार नाही. मी सगळ्यांना सांगेल तू किती नीच बाई आहेस, असे समीर म्हणाला. मग तिने त्याला मोबाईल दाखवला. मोबाईलमध्ये व्हिडिओ होते. हे पाहून समीर घाबरला. तिने त्याला धमकी दिली,
तू जर कोणाला सांगितलेस तर मी तुला पोलीस स्टेशनमध्ये नेईल. तुझ्यावर बलात्काराची केस लावेल. तुला मी जेव्हा भेटायला बोलावेल तेव्हा यावंच लागेल. अन्यथा जर तू आला नाहीस तर मी तुला पोलीस स्टेशनमध्ये नेईल आणि बलात्काराच्या आरोपामध्ये तुला मी जेलात टाकेल. या धमकीमुळे समीर खूप घाबरला. तो दुःखी मनाने घरी परतला. त्याने कोणालाही काही सांगितले नाही. परंतु तो खूप तणावात राहू लागला. तो एकटा राहू लागला. त्याचे मन अभ्यासात खेळण्यात लागत नव्हते. तो खूपच शांत राहू लागला. राहतच्या धमकामुळे तो खूप घाबरलेला होता. एक दिवस त्याने हिम्मत करून आपल्या आईला सगळी हकीकत सांगितली. त्याच्या आईने व त्याने लगेच पोलीस स्टेशन गाठले आणि त्या महिलेच्या विरोधात रिपोर्ट दिला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिच्या घराला छापा मारला आणि तिला पकडले. पोलिसांनी तिला विचारपूस केले तेव्हा तिने धक्कादायक माहिती सांगितली. एका 16 वर्षाच्या मुलावर तिने अत्याचार केला. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.